करतो ती मान्य करून दे. होय महाराजा. आमच्या सगळ्या पोरांका सुरक्षित ठेव. होय महाराजा. त्यांना भरपूर मेडल गावात दे महाराजा. गणपती बाप्पा. सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आता वाजले दुपारचे बघा किती 4 वाजत आलेत. तसं मामाकडून मागायला झालेलो लेट व्लॉग स्टार्ट करतोय. तसं तर आम्हाला आणि पप्पाला जायचं, आता कपडे आणायला जायचं आहे. तिथून आल्यावरती आम्हाला जायचं आहे इथे पण कुठे शाळेत जायचं कार्यक्रमासाठी. ग्राउंडचं पूजन आहे जे आम्ही गेल्या सुद्धा केलेलं. त्यावेळेस लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देतो, कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक देतो त्या व्हिडिओची. पण सेम तसं पूजन आहे. आज आम्हाला सर्वांना बोलवलं आहे तर जायचं तिथं. आता कपड्यांची शॉपिंग करायला जायचं आहे. मी व्लॉग लेट स्टार्ट करतो. हा इंट्रो तिथून आल्यावरती मी शूट करतो आहे. फिरून आल्यावरती मी शूट करतो आहे इंट्रो. आम्ही दुपारीच गेलेलो तसं तर. तिथून आलो आहे आता पटकन रेडी वगैरे होतो. शाळेत यायचे 6 वाजता बोलवले. सो तुम्हाला तिथे गेल्यावरच भेटतो.
जय महाराजा गणपती बाप्पा मला पण यायचं रांगेतच आवडत पुढे पुढे जातोय. पुढे कुठे जाते खालती बघ ना. हा भाई मस्त कुसका निघाला. जळतोय तो. कमी दिला वाटेल. अर्धेच पैसे दिले. उधार आणले उधार. कशाला लायकी काढतो मध्ये द्यायची. हे बघ यार मी मस्त 50,000चा आहे तो. हे बघ तुला घ्यायचे ना भाई. हे बघ हाच घे बेस्ट आहे. कोणता किंवा माझा OnePlus वाला घे 40चा आहे. कितीचा आहे. भाई अडे काय बोल वाजला इथलं माझ्या सांगावं पडलं. माझ्यासोबत झालेला ना हा मानव माझे स्काय शॉट स्टॉकचे चिटकल डायरेक्ट. अरे त्याने वाट काढली म्हणून. तर मित्रांनो आज छोट्या दिवाळीच्या दिवशी मम्मीने बनवलं डाळ भात आणि बटाट्याची भाजी लाल रंगाची जी की मला आवडत ते. काय मम्मी काय बोलताय. काय स्पेशल बनवलं ना तुम्ही आज. काय स्पेशल काय बनवायचं? फराळ बनवते ना दिवाळीचा. मग अजून काय खायला नाही बनवलं पावभाजी वगैरे असं. तेच करते दिवसभर. दिवाळी माझी किचन मध्येच जाऊ दे. तुम्ही मजा करा आणि मी किचन मध्ये थांबते है ना. असं कोण बोललं. मग तुला पावभाजी का पाहिजे? खा ना, चांगलं जेवण आहे ना. जेवण चांगलं आहे ना बनवा असं बोलतोय. मला खायची इच्छा झाली. बरोबर. तुम्ही पण ते डाळ भातच करता. चकल्या करायला या. हो येतो. तर मित्रांनो आता मी आहे ना खूप वेळानंतर आता मोबाईल हातामध्ये घेऊन व्लॉग बनवतोय. आता रात्रीचे 8:30 वाजलेत. त्याच्या मागचं कारण म्हणजे की आज अख्खा दिवस आहे ना माझा बिझी गेला. पूर्ण दिवस माझा आज बिझी गेला आणि सकाळपासून फटाक्यांचे आवाज थांबत नाही आहे. तसं तर मी 2 वर्षापूर्वीच फटाके वाजवायचं सोडून दिलं. ते मला हा खूपच प्रदूषण हे करतो. तर तसं नाही. 2 वर्षातील लय फटाके फोडलेत मी. आता त्याला ती इच्छा असते ना लहानपणी जी एक्साइटमेंट की मला फटाके फोडायचे, मला हे करायचं ते करायचं अजिबात राहिली नाही. आता सगळ्याची एक्साइटमेंटच नाही राहिली की त्याला जाऊन फटाके फोडूयात हे करूयात. आता लहान मुलांना बघतो ना मग मला माझं लहानपण आठवतं. अरे बापरे मी असं करायचो. म्हणजे लहान अजून पण लहानच आहे. त्यांच्या एवढं असताना मी असं करायचो. मी लहान असताना तेवढा असताना तो सकाळी उठणं लावून वगैरे मस्तपैकी आंघोळ दिवस अख्खा आहे ना मजेत गेलाय. आणि आता शाळेतून आलेलो आहे मी. शाळेत तुम्ही बघितलं तुम्हाला तसं की मी व्हिडिओ दाखवली शाळेतली. एकदम भारी कार्यक्रम झाला. ग्राउंडची पूजा केली, फटाकडे फोडले, मिठाई खाल्ली, बस. आणि आई आठवते ना चकली करंजा बनवते. तर बघूया आईचं काम कितपत झालं आहे. आणि आईला मदतीची गरज असेल तर आपण मला मदत पण करू. कारण की सकाळपासून मी आत्ता फ्री झालो आहे. तर आईला मदत करणं गरजेचं आहे. कारण की आई 2-3 दिवस झाले आई आणि आजी दोघी मिळून 2-3 दिवस झाले फराळ बनवत आहेत. तर त्यांना मदत करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आईला मदत करा. काय मम्मी काय गरज मदतीची. चकल्या करायला मदत लागणार आहे. येतो आम्ही. तुम्ही बोला नाही मी आजीने मी तुमच्या मदतीसाठी. कारण की तुम्ही आमच्यासाठी एवढं जेवण वगैरे आपल्याला खरं सांगतोय आई लोक जेवण वगैरे बनवतात त्यांची पण काळजी घेतली पाहिजे. आई म्हणा बहीण म्हणा आजी म्हणा सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यांना नीट ठेवलं पाहिजे. आपल्यासाठी एवढं सगळं करतात. आपल्याला जेवायला देतात ते खूप मोठी गोष्ट आहे. जेवण नाही भेटलं काय करणार आहे आपण. तुम्हाला मेस लावतो तर मेसमध्ये पण जेवण बनवणार आहे. कोण ना कोण असतीलच ना काम करणारे. सो मम्मीला तर पटापट मदत करतो आणि मग तुम्हाला भेटतो.